आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटाने आनंदाने उत्साहाने जयंती साजरी करत आहोत। त्यानिमित्ताने मी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई या महामानवांना कोटी कोटी प्रणाम करते आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, लहान थोर, बाल बालिका यांना माझा सप्रेम जय भीम करते। जय भीम। आपल्या प्रेरणानगरातील आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ वय वर्ष 81 तरुणालाही लाजवील अशी स्फूर्ती चैतन्याची मूर्ती माननीय सुरळकर बाबा हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। कृपया त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। आम्हा महिलांना सादर करण्याचे भाग्य मिळाले आहे। जिजाई सावित्री रमाईच्या लेकीतर्फे मी उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करते। सजली भजली धरणी माता, आनंदाला उदान आले, बाबा तुमच्या दर्शनाला लेकरे तुमची जमा झाले। वंदन करतो बाबा तुम्हा नतमस्तक पायाशी, तुमच्याच पुण्याईने जगतो आम्ही प्रेरणावासी, तुमच्याच पुण्याईने जगतो आम्ही प्रेरणावासी। कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सुरळकर बाबा आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ उपासक यांना मी विनंती करते की त्यांनी तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाचे धूप दीप व हार अर्पण करून पूजन करावे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। बुद्धाच्या बुद्ध विहारी आल्या ग, मंगल दिनी जयंतीच्या शुभ्र वसल्या ग, ज्ञानसागरी बुद्धाच्या मनोभावे न्याला ग, बुद्ध धम्म संघाचे बोध अमृत प्याला ग। आमच्या सन्माननीय सर्व ज्येष्ठ उपासिका महिला तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपासिका संघांचा विजय असो। उपासक उपासिका संघांचा, उपासक उपासिका संघांचा, उपासक उपासिका संघांचा। सन्माननीय अरकरावताई, मनोहरताई, जोमडेताई, सरदारताई इंगळे 2500 ध्वजास हार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करते। विजय असो, विजय असो, विजय असो। पुढे माणूस हा मानवास मारतो, बुद्धाचा मार्ग हा मानवास तारतो, म्हणून बुद्ध मूर्ती आम्ही हृदयात कोरतो, शिकवण बुद्धाची सदैव अनुसरतो। आमच्या महिला उपासिका संघाला मी विनंती करते की त्यांनी बुद्ध वंदनेला सुरुवात करावी। भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना। मापारी साहेब यांचे आगमन झालेले आहे, यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। माननीय श्री गणेश अंधारे साहेब आणि अंधारे मॅडम यांचे आगमन झालेले आहे, यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी विनंती करते। मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करते। करतात, माहिती देतात, आपल्या सारख्या नगरसेवक
जनतेला गरज आहे. आपले स्वागत करण्यासाठी आमच्या प्रेरणा नगरातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय परस्पकार बाबा आणि आदरणीय जंजाळ बाबा आयुष्यमान अंबोरे साहेब यांना मी विनंती करते. सन्माननीय नगरसेविका अंधारे मॅडम आणि सन्माननीय गणेश अंधारे साहेब उपस्थित झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध बिल्डर, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी प्राध्यापक झुबाडे सर व प्राध्यापक मनोहर सर आणि प्राध्यापक तारक सर यांना आमंत्रित करते. तसेच प्राध्यापक भदे सर यांना आमंत्रित करते. तसेच मॅडमचे स्वागत करण्यासाठी विकोशे मॅडम हे स्वागत करतील. ढोरे साहेबांचे आगमन झालेले आहे. कृपया त्यांनी आसन ग्रहण करावे. माननीय ढोरे साहेबांचे स्वागत सन्माननीय तारक सर, सन्माननीय सरदार सर. तुम्ही आमचे आम्ही तुमचे भेद आहे कोणता, मूलभूत गरजा अजून अपूर्ण आपण हे जाणता. तुम्हीच आमचे नगरसेवक, तुम्हीच आमचे दाता, रस्ते नाल्या बांधून द्याव्या हेच आमचे मागणे आता. रस्ते नाल्या बांधून द्याव्या हेच मागणे आता. माननीय मापारी साहेब 2 शब्द बोलतील, मनोगत करतील. आमंत्रित करते त्यांना. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. या निमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि कॉलनीतील सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, मागच्या काळात सुद्धा वैकुंठभाऊ ढोरे हे पूर्णपणे आपल्या सेवेत होते. मागच्या काळात सुद्धा आपण काही रस्ते नाल्या टाकलेले आहेत, त्या सुद्धा मंजूर होतील, तर त्याही आपण लवकरच त्याचं सुद्धा काम पूर्ण करू आणि आपल्या प्रत्येक इच्छा अपेक्षा. धन्यवाद सर. अंधारे सर आपले मनोगत करतील अशी मी त्यांना विनंती करते. विश्वरत्न प्रभूज्य आपल्या प्रेरणा नगरातील आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ वय वर्ष 81 तरुणालाही लाजली अशी स्फूर्ती चैतन्याची मूर्ती माननीय सुरडो बाबा, कार्यक्रमाचे अध्यक्ष
यांचे स्वागत सन्माननीय ओळेकर सर आणि आयुष्यमान वाघुरवाले सर हे करतील अशी मी त्यांनी विनंती करते. आयुष्यमान भगत सर, आयुष्यमान अरकराव सर हे सुद्धा स्वागत करतील. वाघुरवाग सर. आपल्या प्रेरणानगर मधील सर्व लहान थोर या ठिकाणी उपस्थित आहे. बालबालिका सुद्धा हजर आहेत. त्यांच्या या जयंती सोहळ्यात सहभाग दिसत आहे. बुद्ध संस्कृती, बाबासाहेबांचे विचार त्यांच्यात रुजणे त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. लेकरे भीमाची तुम्ही बुद्धाचे अनुयायी, धिरा उद्याची खांद्यावर तुमच्या तुम्हीच आमचे उत्तराई. धिरा उद्याची खांद्यावर तुमच्या तुम्हीच आमचे उत्तराई. उमर में बाली भोली भाली भीमराज की बेटी जय भीमवाली. आपले विचार मांडण्यासाठी येत आहे कुमारी निधी सरदार. तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. माझ्या बालमित्रांनो, आजचा दिवस म्हणजे 14 एप्रिल भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. कारण आजच्या दिवशी भारताला एक महान विचारवंत, समाज सुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केले. बाबासाहेबांनी आपल्यासाठी प्रचंड कष्ट केले. म्हणून आज आपलं घर, बंगला, गाडी, पैसा सर्वच आहे. बाबासाहेबांनी आपल्या स्वतःसाठी केवळ नव्हे तर संपूर्ण समाजासाठी लढा दिली. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हीच त्यांची शिकवण आजही पुढे जायला प्रेरणा देते. शेवटी एवढंच म्हणेल, ज्ञान हीच खरी शक्ती आहे. जय भीम. धन्यवाद. आपल्या मोठ्यांची जबाबदारी आहे. एक छोटा भीम छावा बाबासाहेबांचे विचार मांडण्यासाठी येत आहे. चिरंजीव प्रियेश ओळेकर. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जगाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, संविधानाचे जनक, विश्वरत्न, कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, प्रथम शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती रमाई या सर्व महामातांना व महामानवांना आपल्या टाळ्यांच्या प्रचंड गगनांमध्ये विनम्र अभिवादन. तसेच धम्मपीठावर उपस्थित सर्व भीमसैनिक व भीमकन्यांना माझा कडक क्रांतिकारी जय भीम. गुलामगिरीच्या विळख्यात अडकून कोमेजून गेलेल्या मनामनातून समाज क्रांतीची मशाल चेतवून बाबासाहेबांनी मृदार झालेल्या समाजाला आपल्या हक्कांप्रती जागृत केले. अनेक वर्ष चातुर्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते,
कोणास समोर नतमस्तक होत नाही. म्हणूनच बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शतकाचे सर्वोत्तम हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. बाबासाहेबांना वाचण्याचा छंद होता. तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजी बाबांमुळे आणि हा वाचण्याचा छंद संविधान निर्मितीचा आसमंत ठरला. बाबासाहेबांना अभ्यासाची आवड होती. म्हणूनच त्यांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, D.Litt अशा अनेक पदव्या 32 पदव्या संपादन केल्या. अशा अनेक 32 पदव्या संपादन केल्या. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केले. त्यांनी आपल्या परिवाराची आणि आपल्या जीवाची पर्वा केली नाही. म्हणूनच आज आपण ज्ञानाच्या लख चांदण्यांमध्ये न्हाऊन निघत आहोत. सांगेन मी जगाला ओरडून ओरडून माझा भीम कसा जगला होता. सांगेन मी जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता. गाळून पोटाची 4 लेकरे या मातीमध्ये, गाळून पोटाची 4 लेकरे या मातीमध्ये या समाजासाठी कसा लढला होता. पाहून रमाईला सभेमध्ये झरीचा फेटा अंगावर नेसलेला, पाहून रमाईला सभेमध्ये झरीचा फेटा अंगावर नेसलेला माझा बाप सभेमध्ये ढसा रडला होता. माझा बाप सभेमध्ये ढसा रडला होता. बाबासाहेबांनी स्त्रियांना सर्व प्रकारचे हक्क दिले आणि त्यांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल मांडली होती. कुछ कर गुजर गए विमराज थे, दुनिया को जगाने वाले भी विमराज थे. हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है, इतिहास बनाने वाले भी विमराज थे. मित्रांनो, बाबासाहेबांनी चौदार सत्याग्रह कशासाठी केला? त्याचे पाणी पिण्यासाठी? त्यांच्या मागे किती लोक आहेत हे दाखवण्यासाठी? मुळीच नाही. तर त्यांनी हा सत्याग्रह दीनदलितांच्या मूलभूत अधिकारांसाठी केला. मित्रांनो, बाबासाहेब आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं आणि वादळासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून आपणास नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. आले किती, गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा. अशा महामानवांना आपल्या टाळ्यांच्या प्रचंड गजरांमध्ये कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय भीम. व्हेरी गुड, शाबास. भारत सरांकडून या जोरात सांग. चिमुकल्याला 100 रुपयाचे बक्षीस आहे. तारक सरांच्या हस्ते देण्यात यावे. अतिशय सुंदर विचार प्रियांश ओवेकरने मांडलेले आहे. बाळाचे पाय पांढर दिसतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या प्रत्यय आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. प्रियश ओळकर साठी कौतुकाच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नुसते पुस्तकात वाचून चालणार नाही, तर ते पुढच्या पिढीच्या मनात रुजवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आणि जेव्हा आपले लहान मुले महामानवाचे हेच विचार आत्मसात करून मोठ्या आत्मविश्वासाने मंचावर उभी राहतात, तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे वैचारिक चळवळ यशस्वी होत आहे याचा प्रत्यय येतो. आज आपल्या या मंचावर बाबासाहेबांचे असेच अमूल्य आणि प्रेरणादायी विचार मांडण्यासाठी येत आहे अजिंक्य जवळजाळ. मी अजिंक्य जवळजाळ आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार सांगणार आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो. तुम्ही वाघासारखे बना, म्हणजे तुमच्या वाटेला कोणीच जाणार नाही. वाघ बनून बघा. शिक्षण
येईल तो वाघासारखा गुळगुळाल्याशिवाय राहणार नाही. जर तुमच्याजवळ जर मित्र असतील तर 1 रुपयाची दाखली आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या, कारण दाखली तुम्हाला जगवेल आणि पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. जय हिंद. व्हेरी गुड. सुंदर. तुझ्या पुढील वाटचालीस आणि अभ्यासासाठी आम्हा सर्वांकडून खूप खूप सदिच्छा आणि आशीर्वाद. तारक सरांकडून अजिंक्यला 100 रुपयाचे बक्षीस आहे. त्यांनी इथे येऊन स्वीकारावे. घे. परस्पर बाबा यांच्याकडून निधीला 100 रुपयाचे बक्षीस आहे. अध्यक्ष सुरळकर बाबा हे देतील. तर नेहमी म्हणायचे की माझा समाज हा ज्ञानाचा आणि विचारांचा उपासक असला पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या या छोट्या मुलांच्या हातात संविधानाचे विचार आणि ओठावर भीमरायाचे गीत घेऊन मंचावर उभे राहताना पाहतो तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आता आपल्या समोर आपल्या आणखी एक लाडका, एक छोटासा भीमसैनिक आपले विचार मांडण्यासाठी मंचावर येत आहे. अंशू ठोंबरे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. माईक दे. तिकडे सर जरा. भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135वी जयंती साजरा करण्यात येत आहे. 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपल्याच नव्हे तर जगातील सर्वकडे साजरा करण्यात येत आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांना बालपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. त्यांचे बालपण अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये गेले. व्हेरी गुड. शाबास. चांगलं. माझ्या अस्पृश्य समाजाला न्याय मिळावा असे त्यांचे स्वप्न होते. माझ्या अस्पृश्य समाजाला न्याय मिळावा असे त्यांचे स्वप्न होते. घे कागद घे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे पक्षी उडू शकतात परंतु जमिनीवरचे माणसे वागणं शिकू शकतात का असे बोलले. 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. त्यांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जगातील सर्वात मोठे राष्ट्रघटना लिहिली. शेवटी वेळच म्हणणार करुणी जीवनाचे रान दिले समतेचे मान. करुणी जीवनाचे रान दिले समतेचे मान. हीच भीमरावांची पहिचान म्हणजे भारताचे संविधान. धन्यवाद. व्हेरी गुड. शाबास. पटकन. जंगल बाबा यांच्याकडून अंशूला 100 रुपयाची भेट आहे. तारक सरांनी 100 रुपयाची अंशूला भेट देण्यात आली आहे. अंशूच्या सुंदर भाषणासाठी आणि जिद्दीसाठी आम्हा सर्वांकडून खूप खूप आशीर्वाद. या चारही मुलांना प्रत्येकाला 100 रुपये भेट देण्यात आले आहे. अनिल इंगळे सर यांच्याकडून. अनिल इंगळे साहेबांतर्फे
₹200 बक्षीस मिळालेलं आहे. प्रणिती आणि सरदार त्यांनी येथे येऊन स्वीकारावे. आणि सन्माननीय झोंबाळे सर यांच्याकडून सुद्धा ₹200 प्रत्येकीला ₹100 बक्षीस मिळालेलं आहे. आणि सुरेकर काका यांच्याकडून सुद्धा बक्षीस मिळालेलं आहे. त्या दोघींनी अतिशय उत्कृष्ट खूप छान. तुमची ही कला अशी जोपासा आणि अशीच सर्वांची मने जिंकत राहा. तुमच्या या सुंदर सादरीकरणासाठी खूप खूप कौतुक. हा विचारवंतता आहेच, पण बाबासाहेबांनी जी क्रांती आतापर्यंत केली अशी क्रांती कोणीही केली नाही. हा बाबासाहेब विचारवंत होते, विचार होते, शिकलेले होते, पण क्रांतीही त्यांच्याजवळ होती याला आपण विसरता कामा नये. आणि या महामानवाची जयंती ही शांततेत नाही तर ती जल्लोषातच झाली पाहिजे या मताचा मी. आजकाल बरेच फॅट चालू आहेत. आपण मोबाईलवर पाहतो की बाबासाहेबांची जयंती घरात बसून पुस्तक वाचून डीजे वाजवू नका, फोटो लावू नका, गाणे वाजवू नका. असं जर आपण बाबासाहेबांची जयंती करत बसलो तर बाबासाहेब कुठे होते काय होते हे कोणाला जगाने निघणारही नाही. खेड्यापाड्यापासून आपल्याला शिकण्यासारखा झाला. मी ज्यावेळेस लहान होतो, लहान म्हणजे मी माझ्या जन्मापासून माझ्या गावाची भीमजयंती पाहतो. या जिल्ह्यातली पहिली भीमजयंती, या अकोला जिल्ह्यातली पहिली भीमजयंती करणारे आमचे मुलगा वाकडे. आणि हा इतिहास जर तुम्हाला पाहायचा असेल तर प्राध्यापक प्रकाश जयंती यांच्या पुस्तकातून इतिहास आपल्याला पूर्ण अकोला जिल्ह्याच्या भीमजयंत्या कोणत्या गावात कधी कधी कोणत्या सालापासून सुरू आहे त्याचे हॅलविल सहित त्याचे फोटो सहित उदाहरण त्याच्यामध्ये आहे. तर पहिली भीमजयंती माझ्या गावात झाली. मी लहानपासून पाहतो की भीमजयंती ही कशी असते. हे आखाडे, लेझीम, डबडे अशा प्रकारे भीमजयंती पाहत आलो आणि त्यातूनच आम्ही घडत आलो. आणि त्यातून घडल्यामुळे आज आमच्या मुलगा भाकरेवरची असंख्य लोक नोकरीवर आहे. हे बगर वाचनाचे नाही. हे यांनी नुसतं भीमजयंती केली का? एवढे आपणही सुद्धा या ठिकाणी जे बसलेले आहोत, शहरामध्ये जितके आपण आता या ठिकाणी आलेले आहोत, हे बगर वाचनाचे आहोत का? बगर वाचनाचे आहोत आपण नाही. कारण आपल्यावर आपल्या बापांनी हेच संस्कार केले. अशी जयंती आपण साजरी केली पाहिजे की ज्याचा जलवा ज्याचा दरारा सगळ्या जगाला दिसला पाहिजे आणि लोकांची डोळे टिपली पाहिजे या मताचा मी आहोत. त्याच आधारे एक कविता तुम्ही वास्तवावर पाहिजे अशी माहिती कविता सादर करतो. बाबासाहेबांची मूर्ती रथावरती सजवा, बाबासाहेबांची मूर्ती रथावरती सजवा, जयंतीच्या मिरवणुकीत खुशाल डीजे वाजवा. खुशाल डीजे वाजवा म्हणजे आता गावातून धिगाणे करा असं तर अर्थ होता का? मर्यादेत तुम्ही वाजत गाजत नाही बाबासाहेबांना. बाबासाहेबांची मूर्ती रथावरती सजवा, जयंतीच्या मिरवणुकीत खुशाल डीजे वाजवा. वर्षातून जयंती आली, भीमाची लेकरे एक झाली. वर्षातून जयंती आली, भीमाची लेकरे एक झाली. भीम होता आमचा वाली, उजाड रानचा वाली. त्याला सोडू नका. असं आपण घरात बसलो सगळ्या नेते पुस्तक आता घेतलं तर आपण घरात बसलो असतो तर काय झालं असतं? जयंती दिसलीच ती का? वर्षातून जयंती आली, भीमाची लेकरे एक झाली. भीम होता आमचा वाली, उजाड रानचा वाली. उजाड रानचा माली. धूम धडाका जय भीम तडाका, धूम धडाका जय भीम तडाका. दणक्यात सोहळा गाजवा, जयंतीच्या मिरवणुकीत खुशाल डीजे वाजवा. डोक्यात भीम आहे, डोक्यावर भीम आहे. आणखी एक दिलं टाळून की भीम डोक्यात घेतला पाहिजे. डोक्यात घेण्यात तुम्ही डोक्यात घेताना प्रत्येक तुम्ही देवाची पूजा करता
जो कोणी असून कोणी समजा जे आपल्या आराध्य दैवताची पूजा करतात त्याच्या डोक्यात दृष्टीला जो देव तर असते त्याची पूजा करतात. बाबासाहेबांच्या पूर्ण काढून पहिले डोक्यात घेतलं म्हणूनच काढतो ना. डोक्यात भीम आहे, डोक्यावर भीम आहे. डोक्यात तर आपल्या भीम आहेच, पण त्या भीमाला डोक्यावर घेऊन नाचा, हे जगाला दाखवा की आम्ही भीमाचे नेता. डोक्यात भीम आहे, डोक्यावर भीम आहे, सर्वस्व भीम आहे, अस्तित्व भीम आहे. आम्ही भीमा म्हणजे सगळं काय आम्ही भीमाचं आहे आमच्या. त्याशिवाय आम्हाला काही सुचत नाही भीमाशिवाय. डोक्यात भीम आहे, डोक्यावर भीम आहे, सर्वस्व भीम आहे, अस्तित्व भीम आहे. पुढे विचारातून प्रचारातून विचारातून प्रचारातून पुढच्या पिढीत रुजवा. जयंतीच्या मिरवणुकीत खुशाली जेवा. भीम जयंती समता पर्व, भीम जयंती समता पर्व आमच्या बापाचा आम्हास गर्व. भीम जयंती समता पर्व आमच्या बापाचा आम्हास गर्व. मतभेद सोडून आपसी आनंदाने नाचती सर्व. छोटा मोठा नाही कोणी, छोटा मोठा नाही कोणी, कुणी न दाबा उजवा. जयंतीच्या मिरवणुकीत खुशाली जेवा. पाहणाऱ्यांचे दिपुद्या डोळे, अरे पाहणाऱ्यांचे दिपुद्या डोळे असा दाखवा जलवा. पाहणाऱ्यांचे दिपुद्या डोळे असा दाखवा जलवा. झेंडे पताका लावून बॅनर परिसर सारा फुलवा. सुव्यवस्था पाळत शिस्त, सुव्यवस्था पाळत शिस्त विरोधकास लाजवा. जयंतीच्या मिरवणुकीत खुशाली जेवा. देवानंदा जाण असू दे, देवानंदा जाण असू दे उपकार भीमाचे. घरात नको बसू, तुझे या लागे मैदानातच विहारातच. देवानंदा जाण असू दे उपकार भीमाचे. तुझ्यासाठी तुलाच ठावे मोल जयंती सणाचे. कृतज्ञतेच्या आसवांनी, कृतज्ञतेच्या आसवांनी नेत्र आपले भिजवा. जयंतीच्या मिरवणुकीत खुशाली जेवा. जयंतीच्या मिरवणुकीत खुशाली जेवा. या मताचा मी आहे, याला सर्वजण सहमत असतील आणि कोणी असावं असा मी आग्रह धरत नाही, पण या मताचा मी आहे, ही माझं मत मी या ठिकाणी मांडलेलं आहे. जय हिंद. तुमचे भेद आहे कोणता. मूलभूत गरजा अजून अपूर्ण आपण हे जाणता. तुम्हीच आमचे नगरसेवक, तुम्हीच आमचे दाता. रस्ते नाल्या बांधून द्याव्यात हेच मागणे आता. तुम्ही आमच्या या येणाऱ्या सत्रामध्ये म्हणा किंवा तुमच्या रोटेशननुसार हे आम्हाला पूर्ण करून द्या, एवढं मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. मीच नाही तर आमचं संपूर्ण प्रेरणा. आणि यापुढे तुमच्या सदैव पाठीशी राहू आम्ही. आणि म्हणून आम्हा सर्वांची विनंती आहे की तेवढं तुम्ही काम करावं अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि मी माझे 2 शब्द बनतो. मी सन्माननीय पळसपगार सर यांना आमंत्रित करतो. त्यांनी मान्यवरांचे आभार मानले. बोलतात ते मनोगत. मला याच्यापेक्षा साधा बोलणं आज बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खडकीवासी व पेरणा नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा. मी नगरसेवक म्हणून पडलेला हवं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. परत स्वीकृत नगरसेवक म्हणून मला विजूभाऊच्या आशीर्वादाने ही संधी भेटलेली आहे.
तरी आपण जे कामं सांगितले ही कामं आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अशी गवाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचं संचलन ममताताईंनी सुंदर असं संचलन केलेलं आहे. तर तिचं स्वागत आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. सर्वांनी तुझ्यासाठी जोरदार कार्य करायचे आहे, कारण प्रथम तुझं संचालन आहे पहिल्यांदा केलेलं आहे आणि अतिशय उत्तम रीतीने तिने ते संचालन सादर केलेलं आहे आपल्या समोर. म्हणून जोरात टाळ्यांचा आवाज होता कडकडीत. एकदम जोरदार केलं. नगरामधील कुठलाही कार्यक्रम असो न बोलावता स्वतः उत्साहानं पार पाडतात अशा आपल्या वयकर्ताई यांचं स्वागत या ठिकाणी भदेताई करतील, भदे काकू करतील अशी त्यांना विनंती करतो. या या सन्मान करतील, सन्मान या यायचं पुष्पगुच्छ नेहमीचं कार्य न सांगता सगळा रविवारचा कुठलाही कार्यक्रम असो ते पार पाडतात. गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी होत असलेले सगळे कार्यक्रम त्याचं सूत्रसंचालन असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये लहान मुलांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं कार्य ते या ठिकाणी करतात. भदे काकू त्यांचा सन्मान करतील अशी विनंती करतो. नाही सन्मानात तुम्ही कार्यकर्ता एकदम म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी श्री बोबळे आणि सौरभ बोबळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि त्यांच्या समवेत दामोदर भाऊ राहुल दामोदर त्यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी त्यांनी हार देऊन स्वागत करावं. या राहुल आणि सौरभला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करावं, हार अर्पण करावं. या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असलं सौरभ सांगायचं काम नाही, सौरभला स्वतःहून तो हिरिरीनं काम करतो. मग तो ग्लास उचलला असं कोणाला म्हणत नाही, तो स्वतः उचलून फेकतो आणि नंतर इतरांना त्याचं तो प्रेरणा देत असतो. कुठलीही वस्तू उचलण्याचं स्वतःहून काम करतो. त्याबद्दल त्याचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वांना नमोबुद्ध आहे. जय भीम. आतापर्यंत आपण खूप वेळ बसलेलो सकाळपासून आणि सगळे दमले असतील असं मला माहिती आहे, म्हणून आभार प्रदर्शन जास्त न लांबवता आपल्या इथे जे आधी पण पाहुणे येऊन गेलेले आहेत नगरसेवक आणि आताचे आलेले नगरसेवक, आपण जर याच्यामधला थोडासा डिफरन्स बघितला असेल, परागभाऊ गवळी आले आणि बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक झाले. हा सर्वात मोठा स्वाभिमान आणि हा सर्वात मोठा संदेश आपल्या भोवती आहे, तो आपल्याला आज दिसलेला आहे. म्हणून पद कितीही मोठा असो झुकावं लागते ते बाबासाहेबांच्या समोरच, हे सगळ्यांना समजतं. पण झुकणारे कमी असतात, काही झुकतात आणि काही तटस्थ राहतात. अशा प्रकारे परागभाऊ गवळीचं जे व्यक्तिमत्व आहे आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे. खूप असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, जे ज्यांना कोणी म्हणजे नातेवाईक राहत नाही, त्यांचं जर शव असेल तर त्यांना शव म्हणजे त्या शवाला अग्नी देण्याचं कार्य ते करत राहतात. म्हणजे खूप सारे समाजकार्य करतात, कारण ते शव तसंच पडतं पण ते तिथे जाऊन ते काढून त्यांना अग्नी देण्याचं कार्य करतात. हा खूप मोठं त्यांचं जे कार्य आहे, त्यांच्यापासूनच त्यांना ती प्रेरणा मिळाली आणि आपण आज त्यांना नगरसेवक म्हणून आम्ही इथं बघत आहोत. त्यांच्यासाठी एक ओळ आहे, नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात, नजरेत भरणारी सर्वच असतात, नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी माणसे फारच कमी असतात
फारच कमी असतात. म्हणून आज इथे जे जमलेला आहो, बाबासाहेबांच्या निमित्त 135वी जयंती आपण इथे साजरी केलेली आहे आणि संध्याकाळी पण रॅली आहे. त्याचबरोबर आपल्या इथे आज ड्रॉइंगची कॉम्पिटिशन पण बाबासाहेबांसाठी आपण घेतलेली आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे उपस्थित झालेला आहोत. धम्मपीठावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे परागभाऊ गवळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरळकर काका, तसेच सन्माननीय अतिथी आणि उपस्थित सर्व भीमप्रेमी आणि भीमकन्या या सर्वांना इथे उपस्थित राहिल्याबद्दल प्रेरणानगर वासियांतर्फे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. त्यांनी आपला अमूल्य वेळ हा नाही आहे, आपला नाही आहे, हा बाबासाहेबांचाच आहे. पण आपण आज इथे बसून देत आहोत हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तो आज आपण इथे देत आहोत आणि इथे बसलेला आहोत यासाठी मी सर्वांचे मनापासून कौतुकही करते, आभार पण व्यक्त करते. त्याचबरोबर इथे ज्या चिमुकल्यांनी स्पीच दिलेले आहे ते आपले पुढे जे होणारे काय म्हणतात मुलं आहेत, आपली पुढची पिढी आहे ती अशाच प्रकारे तन धनाने बाबासाहेबांसाठी समाजासाठी परागभाऊ गवळींसारखे कार्य करत राहो, समाजप्रेमी हो अशी मी एक सदिच्छा व्यक्त करते. इथे जे सगळेच्या सगळे बसलेले आहेत त्याचबरोबर मुलांनी खूप सर्व केलेला आहे, आपल्यासाठी नाश्ता ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मी आभार व्यक्त करते. अशा प्रकारे आजचा जो कार्यक्रम आहे भीम जयंतीचा, तारक सर जे जसं त्या कार्यक्रमाचं म्हणजे जसं या कार्यक्रमाला 14 एप्रिल तसा सप्ताह असतो, पण त्या सप्ताहाच्या आधीपासून तारक सरांनी खूप धीराने कष्ट घेतले. जवळदार काकांनी कविता केल्या, पण तारक सरांनी खूप असे कार्य केले की तिथं कोणाची वाट नाही पाहतात, स्वतः करण्याचं कसं त्यांचं नेहमी करतात. चहा असू द्या, कुठलं दान असू द्या, त्याचबरोबर परस्पर काका पण करत असतात, तसं तारक सरही करतात. यांचे दोघांचे पण तारक सर, परस्पर काका, जंजाळ काका यांचे सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर प्रशांत दादा हे पण इथे असतात, हे लावून घेऊ दे, माईक लावून घेऊ दे, फोटो काढू दे, अजून काही करायचं असेल मार्गदर्शन ते करतात, म्हणून त्यांचे पण आभार व्यक्त करते. इथे बसणाऱ्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मी प्रेरणानगर वासियांतर्फे आभार व्यक्त करते. धन्यवाद. अध्यक्षांच्या वतीने आत्ताचा कार्यक्रम संपला, संध्याकाळी मात्र मिरवणूक आहे. किती वाजता? 5 वाजता आज ड्रॉइंगचा कार्यक्रम आहे आणि 7 वाजता 5:30 वाजता जे मुलं कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे पार्टिसिपेट झालेले आहेत, एक नाव सुटलं माझं, भदेभाऊ पण इथे उपस्थित आहे. भदेभाऊ इथे बसलेले होते, त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना खूप चांगलं वाटलं. कारण आता जवळपास खूप दिवसापासून त्या कार्यक्रमामध्ये होते, पण आज बसले तर आम्हाला सर्वांना भूषण आहे. त्यांच्यापासून काल आम्ही प्रेरणा पण घेतली आणि इथे प्रश्नमंजुषा पण साजरी केली. म्हणून त्यांचे पण खूप मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमच्या ह्या माता, वरिष्ठ माता भदे काकू, दामले काकू ह्या विहारात येणे, विहार साफ करणे ह्या सगळ्या गोष्टी करतात, त्यांचे पण खूप मनापासून आभार व्यक्त करते. आभार खूप घेतात, पण ते आभाराचे भागीदारी आहे, त्यांना तेवढा आभार मिळायला पाहिजे म्हणून ते घेत आहे. तर आज 5:30 वाजता ड्रॉइंग कॉम्पिटिशन होणार आहे. त्यासाठी ज्या मुलांनी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे त्यांनी 5:30 वाजता इथे यायचं आहे. नंतर 7 वाजता आपली रॅली राहील. आताचा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.